नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्मा प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण वारंवार होणारी सर्दी व त्यावरील घरगुती आयुर्वेद उपचार या विषयास थोडक्यात बोलणार आहोत। आता वारंवार सर्दी ही अगदी लहान मुलांपासून ते 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत होताना दिसते। आता ही सर्दी झाली म्हणजे काय होतं तर नाकातनं पाणी गळतं, नाक चोंदायला लागतं, डोळ्यातनं पाणी येतं, अत्याधिक शिंका येतात, शिंका येऊन डोकं दुखायला लागतं, डोळे कोरडे पडायला लागतात। मग अशी लक्षणं झाली तर त्यावेळी तुम्ही एखादी ॲलर्जीची गोळी आणता आणि ती गोळी खाऊन ती तुमच्या लक्षणांना थांबवलं जातं तात्पुरतं। परंतु ही जी गोळी आहे ती कधीतरी महिन्यातनं लागणारी गोळी हळूवारपणे आठवड्यातनं एकदा परत दररोज घेतली तरी हा ॲलर्जीचा त्रास कमी होताना दिसत नाही। तर ही ॲलर्जी कशामुळे होतीये त्याच्या मागची जी कारणं आहेत ती अगोदर तुम्हाला शोधायला लागतील। त्यातली सगळ्यात सर्रास कॉमन दिसणारी जी कारणं असतात तर सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी 1 ते 2 लिटर थंड पाणी पिलं जातं। सकाळी नाश्त्याच्या वेळेत तुम्ही फळं, वेगवेगळ्या प्रकारची फळं म्हणजे केळी आहे, चिक्कू आहे, सीताफळ आहे, ह्या फळांचं सेवन केलं जातं। आहारात दह्याचं अत्याधिक सेवन केलं जातं। जेवण झाल्यानंतर एखादा गोड पदार्थ म्हणजे आईस्क्रीम सारखा एखादा पदार्थ खाल्ला जातो किंवा फ्रूट सॅलड सारखा एखादा पदार्थ जेवणानंतर खाल्ला जातो। त्याचबरोबर बऱ्याच जणांना दुपारी जेवल्यानंतर 1 ते 2 तास झोपायची सवय असते। ह्या सगळ्या सवयी आहेत, ह्या सवयीमुळे तुम्हाला वारंवार सर्दी होणार आहे। ज्यांना कोणाला ही सर्दी होत असेल तर त्यांनी ही पहिली कारणं जी तुमच्या बाबतीत घडतात ती पहिल्यांदा बंद करायला पाहिजेत। आता ही कारणं बंद केल्यानंतर थोडक्या स्वरूपात जर तुम्हाला सर्दी असेल तर काही घरगुती उपचार करता येतात। त्यातला पहिला उपचार आहे की तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल थोडंसं घ्यावं, हलकंसं कोमट करावं आणि त्या तेलाने तुमच्या चेहऱ्यावरती, नाकाच्या बाजूला, कपाळावरती हलकंसं मसाज करावं। हे मसाज झाल्यानंतर ओवा हा थोडासा रुमालात घ्यावा, त्याची पुरचुंडी बांधावी आणि तो ओव्याच्या पुरचुंडी थोडीशी तव्यावरती गरम करून त्याचा शेक तुमच्या चेहऱ्यावरती, नाकाच्या बाजूला, कपाळावरती साधारण 5 ते 10 मिनिटं द्यावा। त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये नस्य नावाची ट्रीटमेंट सांगितलेली आहे। त्याच्यासाठी अणुतेल नावाचं एक तेल बाजारामध्ये मिळतं। ते तेल दोन्ही नाकपुडीमध्ये 1 ते 2 थेंब टाकलं तर साठलेला जो सगळा कप आहे तो ह्या नस्याच्या ट्रीटमेंटने अगदी बऱ्यापैकी बाहेर येतो आणि तुमचं नाक मोकळं होतं। परंतु ही नस्याची ट्रीटमेंट जर करणार असाल तर तुम्ही तुमच्या जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्याने जर ही ट्रीटमेंट घेतली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर सुंठ आहे, वेलची आहे, लवंग आहे, परत धने आहे, जिरे आहेत, हे मसाल्यातले पदार्थ साधारण सगळ्यांचं समसमान प्रमाण 1 चमचा होईल असं प्रमाण घ्यावं आणि तो 1 चमचा 2 कपामध्ये टाकावा। त्याच्यानंतर छोट्या गॅसवरती उकळून झाल्यानंतर 2 कपाचा 1 कप झाला की तो काढा, गाळून घेऊन तो सकाळ संध्याकाळ जर जेवणानंतर घेतला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर सुंठ किंवा वचा पावडर ही मधातनं जरी घेतली जेवणानंतर सकाळ संध्याकाळ तरी सुद्धा त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। आता ही वचा किंवा वेखंडाची पावडर आहे ती लहान मुलांच्या छातीवरती लावली तरी सुद्धा तुमचा वारंवार होणारी सर्दी ही खूप चांगल्या पद्धतीनं कमी होताना दिसते। सुंठीची पावडर आणि हळदीची पावडर दोन्ही समसमान प्रमाणात घेतली 1 चमचा, साधारण ती सकाळी आणि संध्याकाळी मधातून जर तुम्ही घेतली तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। थोडासा आल्याचा तुकडा किंवा खडीसाखर तोंडामध्ये चुगळून थोडा सकाळ संध्याकाळ घेतलं तरी सुद्धा तुमची वारंवार होणारी सर्दी कुठेतरी कमी व्हायला मदत होत असते। ह्यासारखे घरगुती जर उपचार तुम्ही केले तर थोडक्या प्रमाणातली सर्दी ही नक्की चांगल्या पद्धतीनं कमी होते। परंतु ही सर्दी तुम्हाला 3-4 महिने, 6 महिने, वर्षानुवर्ष चालू असेल तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेऊन प्रॉपर औषधोपचार पंचकर्माची जर जोड घेतली तर तुमचा हा ॲलर्जीचा त्रास आयुर्वेदाच्या साहाय्याने 100% आपल्याला मुळासकट काढून टाकता येतो। धन्यवाद।